I welcome you all in Jesus' name. तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. Let's pray. आपण प्रार्थना करूया. We prepare our hearts to receive the word. आपण आपल्या हृदयाची तयारी करू वचनाचा स्वीकार You know, करण्यासाठी. the word looks for a good heart. आणि वचन एक चांगल्या हृदयाची शोध करतो. Remember that always. आणि हे गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. If your heart is not good, जर तुमचे हृदय बरोबर नाही, the seed won't grow मग ती बी वाढणार नाही and you won't become mature. आणि तुम्ही प्रौढ होणार नाही. And we are the ones who restrict God. आणि आम्हीच आहे जो देवाला प्रतिबंध घालतो. Father, we thank you पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो that you are our creator. की तू आमच्या निर्माण And करता thank you for this wonderful day. आणि ह्या सुंदर दिवसासाठी धन्यवाद देतो. One of the greatest events आणि सर्वात मोठी घटना that happened today, जो आज घडली many years back. अनेक वर्षांपूर्वी. You want us to remember आणि तुझी इच्छा आहे की आम्ही आठवण केले पाहिजे and celebrate. आणि साजरा केले पाहिजे. Thank you, Father. धन्यवाद Father, पिता. we are looking to you पिता, आम्ही तुझ्याकडे लक्ष लावितो that you put your thoughts in our mind, की तुझे विचार तुम्ही आमच्या मनात घाला what you want us to know today. आणि तुझी काय इच्छा आहे की मी काय जाणून घेतले पाहिजे. Speak to us, Lord. आमच्याद्वारे बोल प्रभू. We resist any thought of the devil, शैतानाच्या कुठल्याही विचाराचा आम्ही विरोध करतो any thoughts of the flesh. आणि देहाचा कुठलाही विचार In Jesus' name, त्याचा विरोध करतो येशूच्या नावात. amen. आमेन. I resist the devil in Jesus' name. शैतानाचा मी विरोध करतो येशूच्या नावात. He will not interfere, आणि तो लुडबुड करणार नाही he will not influence, आणि तो आम्हाला प्रभावित करणार नाही. he won't distract. आमच्या लक्ष विचलित करणार नाही. In Jesus' name, येशूच्या नावात. the word of God will prevail. आणि देवाच्या वचनच टिकून राहणार. In Jesus' name, येशूच्या नावात. amen. आमेन. Yeah, kindly be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. हालेलुया. You know, today is a wonderful day, आज एक खूपच सुंदर दिवस आहे and let us learn some things. आणि आपण काय गोष्टीचा अभ्यास करूया. You know, while I was sitting in Pimpri Church, जेव्हा मी पिंपरी चर्च मध्ये बसला होता, you know, we had a big church today in the morning. आज सकाळी खूप मोठी गर्दी होती. Many had come. अनेक लोक आले होते. And before coming to give the message, आणि संदेश देण्याच्या आधी there is something which Holy Spirit wanted me to tell. आणि अशी काय गोष्टी होती जे पवित्र आत्म्याची इच्छा होती की मी सांगितले So पाहिजे. I wrote it down, म्हणून मी ती लिहून काढले, which I will tell you, जो मी तुम्हाला सांगणार आहे. but not in the beginning, पण सुरुवातीमध्ये नाही, as people are still coming. जसं लोक अजूनही येत आहे म्हणून. Otherwise they'll miss it. नाहीतर ते संदेश चुकवणार. And some don't mind even if they miss it. आणि काय लोकांना हरकत नाही जरी ते ऐकले तरी. There are some Christians who don't mind आणि काय ख्रिस्ती लोकांना काय हरकत नाही even if they miss revelation. जरी ते प्रकटीकरणाला चुकवले तरी. That's what the Holy Spirit was saying. आणि असंच पवित्र So, आत्मा सांगत होता. You'll have to wait till they all come, म्हणून आपल्याला वाट पाहावं लागेल जोपर्यंत सर्व लोक येत नाही because तोपर्यंत. some don't mind even if they don't hear the word. आणि काय लोकांना हरकत नाही जरी ते वचन ऐकले नाही तरीही. And that's the condition of the church today. आणि अशी स्थिती आहे आज मंडळीची. And in that condition we are expecting God to return. आणि त्या स्थितीमध्ये ते अपेक्षा करत आहे की प्रभू परत आले पाहिजे. God is coming for the mature church. आणि प्रभू प्रौढ मंडळीसाठी येत आहे. Unless we come up to that maturity, आणि जोपर्यंत आपण प्रौढतेपर्यंत येत the नाही Lord is not coming for the church. आणि प्रभू त्याच्या मंडळीसाठी येत नाही. Amen. आमेन. This is the truth. आणि ही सत्य आहे. I know there are many prophecies going on, आणि मला माहिती आहे अनेक संदेशवाणी चालू आहे. and they are saying the Lord is coming soon. आणि ते म्हणत आहे की प्रभू लवकर येत आहे. But I am saying पण मी सांगतो by Holy Spirit पवित्र आत्माच्या द्वारे that is not so. की तसं होणार नाही. Okay. So let's go into the message. आज आपण संदेशाकडे जाऊया. Today we are celebrating the Resurrection Sunday, आज आपण पुनरुत्थित रविवार साजरा करतो. the day Jesus rose from the dead. आणि ज्या दिवशी येशू मृत्यूतून उठला. Amen. आमेन. No one has done this way. आणि कुणी असं प्रकारची गोष्टी केले नाही. No one has been risen from the dead आणि कुणीही मेलेल्यातून उठले नाही except Jesus. फक्त येशू. Amen. आमेन. Now, first let me show you some of the concerns of our Father. आता आपल्या पिताची काय जी काळजी आहे ते प्रथम मी तुम्हाला सांगतो. Then I'll also share with you what Holy Spirit shared. आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे जे पवित्र आत्म्याने मला बोलले आहे. We know that what we need is the word. आपल्याला माहिती आहे आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे. वचनाची. Amen. आमेन.
That's very important. आणि ही खूप महत्वाची आहे. And the most important is the timing. आणि खूप महत्वाची गोष्टी आहे वेळेची, समयची. The whole Bible is the truth. आणि संपूर्ण पवित्र शास्त्र सत्य आहे. The whole Bible is the truth. आणि संपूर्ण पवित्र शास्त्र सत्य आहे For all generations. सर्व पिढींसाठी. Now get this very clear. आणि हे गोष्टी तुम्ही आपल्या मनात स्पष्ट करून घ्या. These are the basic revelations. आणि ही मूलभूत प्रकटीकरण आहे. If your foundation is not right, जर तुमची पाया बरोबर नाही your building won't stand. मग तुमची इमारत उभं राहणार नाही. So what is important is म्हणून कुठल्या गोष्टी महत्वाची आहे the basic foundation. आणि मूलभूत जी पाय आहे ती. First you must set that right. प्रथम ही गोष्टी तुम्ही स्थिर केले पाहिजे. Then build your life. मग तुमच्या जीवनाची बांधणी करा. Many are building their life अनेक लोक आपलं जीवन बांधत आहेत though their foundation is not right. जरी त्यांची पाया बरोबर नाही तरीही. So at one time it goes off and falls. म्हणून एका वेळेमध्ये ती जी भिंत आहे आड जातो आणि पडून जातो. And you won't see them again. आणि मग तुम्ही त्यांना परत बघणार नाही. So that's why I set up the foundation. म्हणून तुमच्या जी पाया आहे त्याला प्रथम स्थापित Now the करा. whole Bible is the truth. आणि संपूर्ण पवित्र शास्त्र सत्यच आहे. Amen. That's the first thing. आणि ही प्रथम गोष्टी आहे. But the Bible says, पण शास्त्र म्हणत आहे rightly divide the word of truth. की सत्याच्या वचनाला तुम्ही बरोबर विभाजन केले See, पाहिजे. this is very important. आणि ही खूप महत्वाची You आहे. must rightly divide the word of truth आणि सत्याच्या वचनाला तुम्ही बरोबर दुभागले पाहिजे. because many preachers don't know this. अनेक प्रचारक लोकांना ही माहिती नाही म्हणून And those the hearers don't know this. आणि जे ऐकणार आहे त्यांना देखील माहिती नाही. Because someone opens the Bible and teaches you, आणि कुणीतरी पवित्र शास्त्र उघडून तुम्हाला शिकवण देतो you accept it. आणि तुम्ही त्याचा स्वीकार करतात. But we must know पण आपल्याला that the समजले whole Bible is the truth, की संपूर्ण पवित्र शास्त्र but सत्य it आहे. should be rightly divided. पण त्या सत्याला आपण बरोबर सांगितले पाहिजे, नीट त्याला विभाजन केले पाहिजे. The whole Bible is for all आणि generations. संपूर्ण पवित्र शास्त्र सर्व पिढींसाठी आहे. Amen. आमेन. Now you must know what time we are living in. आणि आता तुम्हाला समजले पाहिजे आपण आता कुठल्या काळामध्ये जगत That आहोत. only God can tell us. आणि ते फक्त देव आपल्याला सांगू शकतो. And that's the revelation He gives us. आणि असंच प्रकटीकरण देव आपल्याला देतो. If you use head knowledge, जर तुम्ही डोक्याच्या ज्ञानाचा उपयोग केला you will take what belongs to the future now. आणि जर तुम्ही डोक्याच्या ज्ञानाचा उपयोग केले जे भविष्याची गोष्टी आहे ते आता तुम्ही घेणार. Because you don't know the timing. कारण तुम्हाला काळ किंवा समय माहिती नाही. Holy Spirit told me, पवित्र आत्माने मला in सांगितलं heaven, स्वर्गामध्ये under the throne room of our Father, आपल्या पिताच्या सिंहासनाच्या खोलीमध्ये there's already the timeline set. आणि तिथे आधीच जी कालावधी आहे ते नेमून ठेवलेली आहे. God doesn't wait for man's time, आणि देव मनुष्याच्या वेळेची वाट बघत नाही nor Satan's time. किंवा शैतानाच्या वेळेची वाट बघत He नाही. has his own time. आणि देवाकडे आपल्या स्वतःची वेळ आहे. He sent Jesus according to his time. आणि देवाने येशूला पाठवले त्याच्या वेळेनुसार. Amen. Amen. So you must know all these basics. म्हणून ही मूलभूत गोष्टी तुम्ही जाणून घेतले पाहिजे. Because of this lack of understanding, आणि ह्या ज्ञानाची कमतरतामुळे many have brought the rapture now अनेक लोकांनी स्वर्गरोहण आता घेऊन आले आहे. because they don't know the timing कारण त्यांना कालावधी किंवा समय माहिती नाही. and they think it's in the Bible, आणि त्यांना वाटते की शास्त्रामध्ये लिहिले आहे. and the hearers think it's in the Bible. आणि जे ऐकत आहे त्यांना वाटत आहे की शास्त्रामध्ये लिहिले It आहे. is in the Bible, आणि ही गोष्टी शास्त्रामध्ये आहे but that is not for the now time. पण ती आताच्या समयासाठी नाही. So you must know the timing. म्हणून तुम्हाला वेळ समजले पाहिजे. Amen. आमेन. Now is not the rapture time. आता स्वर्गरोहणाची वेळ नाही. Many big men of God are preaching about the rapture, अनेक मोठमोठे देवाचे सेवक स्वर्गरोहणाविषयी प्रचार which करत is आहेत. true, जी खरी आहे. but it is not happening now. पण स्वर्गरोहण आता घडत नाही. You can take it in writing. आणि तुम्ही लिहून घ्या. Because people are saying 3 years, 6 years, 10 years, कारण लोक म्हणत आहेत 3 वर्ष 6 वर्ष किंवा 10 वर्षानंतर 100 years it won't happen. आणि 100 वर्षापर्यंत होणार नाही. Or in your generation it won't happen. किंवा तुमच्या पिढीमध्ये ही होणार नाही. So that's why we must know the timing. म्हणून आपल्याला समय समजले पाहिजे. The rapture message is being used as an escape route. आणि स्वर्गरोहणाचे जो संदेश आहे एक पलवाटाचा मार्ग म्हणून उपयोग केला गेला आहे. And giving you a victim mentality. आणि तुम्हाला एक बलीची मानसिकता देत आहे. Where तुम रोते प्रभु कभी आएगा प्रभु. Why?
डेविल बहुत अटैक कर रहा है, persecution बहुत हो रहा है, प्रॉब्लम बहुत हो रहा है, कभी लेके जाएगा? That is robbing your victor's mentality. आणि ही तुमची विजेत्याची जी मानसिकता आहे त्याची चोरी करतो And you want to run away. आणि तुम्हाला पळून जायचं आहे. That's not the message of the rapture. आणि तो स्वर्गरोहणाचा संदेश नाही. That's why instead of using your head knowledge, you must get revelation. म्हणून डोक्याच्या ज्ञानाचा उपयोग करण्याच्या ऐवजी तुम्हाला प्रकटीकरण प्राप्त झाले पाहिजे. Amen. आमेन. The hearers also must understand. आणि जे ऐकणारे आहेत त्यांनी देखील समजून घेतले Because पाहिजे. someone is teaching, आणि don't कोणी- accept it. आणि कोणीतरी शिकवण देत आहे म्हणून त्याचा स्वीकार करू नका. If they're using head knowledge, आणि जर ते डोक्याच्या ज्ञानाचा उपयोग करत आहेत तर then you fall under their control. मग तुम्ही त्यांच्या नियंत्रणाखाली येतात. Anyone can control you आणि कुणी तुमच्यावर नियंत्रण करू शकतो and rob your freedom. आणि तुमच्या स्वतंत्रताची चोरी करू शकतो. You're not becoming mature. तुम्ही प्रौढ होत नाही. You must become mature. आता तुम्ही प्रौढ झाले पाहिजे. Amen. Amen. Rapture is a celebration. आणि स्वर्गरोहण एक उत्सव आहे. He's coming for the triumphant church, आणि जी प्रभू आहे एक विजयशाली मंडळीसाठी येत not आहे. a victim kind of mentality church. एक भक्षेच्या बलीच्या मानसिकताच्या मंडळीसाठी येत नाही. You see on the Facebook, आणि तुम्ही फेसबुकवर पहा everyone is speaking about the rapture. आणि प्रत्येक लोक स्वर्गरोहणाविषयी बोलत And आहे. it's building a fear mentality. आणि ही एक भीतीची मानसिकता तयार करत आहे. अरे बहुत तकलीफ हो रहा है, बहुत अड़चन हो रहा है, बहुत शैतान ऐसा अटैक कर रहा है, वो देखो ऐसा अटैक कर रहा है, प्रभु जल्दी आओ ना प्लीज प्लीज. You have no authority. तुम्हाला काय अधिकार नाही का? You're not victorious. तुम्ही विजयशाली नाही का? You're living a defeated life. तुम्ही पराभूत जीवन And जगत. that is what the devil wants. आणि असं शैतानाला पाहिजे. He is robbing your faith. तो तुमच्या विश्वासाची चोरी करतो. Amen. आमेन. So many Christians are using head knowledge. म्हणून अनेक ख्रिस्ती लोक आपल्या डोक्याच्या ज्ञानाचा उपयोग करत See, आहे. there are so many things that has to happen. आणि अनेक गोष्टी घडली पाहिजे आता. You will be known by your love for one another. आणि तुमची ओळख होणार आहे जेव्हा तुम्ही एकमेकांवर प्रीती करणार आहे तेव्हा. Where is that love? आणि ती प्रीती कुठे आहे? Jesus said, you will do greater works, आणि येशूने सांगितले तुम्ही महान काम greater करणार miracles आणि महान चमत्कार than करणार me. माझ्यापेक्षा. That has not happened. आणि ही गोष्टी अजून घडलेली नाही. Those are exciting times. आणि ते तर उत्तेजित वेळ आहे. Amen. आमेन. We have entered into exciting आम्ही times. उत्तेजित वेळेमध्ये प्रवेश केला आहे. Remember that. आणि हे लक्षात ठेवा. You know, God also shows off. आणि देव देखील देखावा करतो, बडाई करतो. Yes. होय. Many don't know this. अनेक लोकांना माहिती नाही. He showed off when he banned Satan and all the evil spirits. आणि त्यांनी बडाई केल्या जेव्हा त्यांनी शैतान व सर्व दुरात्म्यांना तडीपार केला That तेव्हा. was a great show आणि ते एक मोठा प्रदर्शन of होता our Father. आपल्या पिताची. Amen. Amen. If you use head knowledge, you will not accept this. जर तुम्ही डोक्याच्या ज्ञानाचा उपयोग केला मग तुम्ही ह्या गोष्टीचा स्वीकार But if करणार you have नाही. revelation, पण जर तुमच्याकडे प्रकाश आहे you will accept it. तुम्ही ह्या गोष्टीचा स्वीकार It करणार. comes from heaven. आणि जो स्वर्गातून येतो. Amen. Amen. That was a big show. आणि ती एक मोठा देखावा होता. Our Father was waiting and waiting आपला पिता वाट बघत होता till Satan could influence all the angels. आणि जोपर्यंत शैतान सर्व जे स्वर्गदूत होता त्यांना प्रभावित करू शकत आहे तोपर्यंत. And 1/3 accepted him, आणि एक believed in तृतीयांश him. जे देवदूत आहे त्यांनी शैतानावर विश्वास केला. I always wonder आणि मी नेहमी कल्पना करतो how they believed in a creation त्यांनी कसं निर्मितीवर विश्वास केला. and left the creator for the creation. आणि निर्मितीसाठी त्यांनी निर्माणकर्त्याला सोडून दिले. I've asked the Holy Spirit many times अनेकदा मी पवित्र आत्माला विचारले and he answered many questions of mine. आणि पवित्र आत्म्याने माझ्या अनेक प्रश्नांचे उत्तर दिले. Our Father was waiting आपला पिता वाट बघत till होता every angel is checked. जोपर्यंत प्रत्येक स्वर्गदूताची परीक्षा होत नाही तोपर्यंत. When everyone was checked जेव्हा प्रत्येक देवदूतांची परीक्षा झाली and some who chose for Satan आणि काही लोकांनी शैतानासाठी निवड केले and others who remained faithful with the creator. आणि इतर जे स्वर्गदूत होते ते देव पिताकडे निर्माणकर्ताकडे विश्वासू राहिले. At that time, आणि त्या वेळेमध्ये our Father rose up and brought judgment. आपल्या पिता सिंहासनावरून उठून न्याय आणले. And Holy Spirit told me आणि पवित्र आत्म्याने मला that was सांगितले the first show of our Father. आणि ती प्रथम देखाई किंवा बडाई होता आपल्या देव पिताची किंवा प्रदर्शन होता आपल्या देव पिताची. The second show happened by Jesus, आणि दुसरा प्रदर्शन येशूने केला which one day I'll teach you. जो एक दिवस मी तुम्हाला शिकवणार आहे. Even the Bible says it. आणि शास्त्र देखील म्हणत He आहे made an open show. त्यांनी एक उघडा प्रदर्शन केला. Does it say? आणि म्हणत नाही का की उघडा बाइबल में तमाशा लिखा त्यांनी है केला. ऐसा. Colossians 2:15 में
I think it's written. आणि कलेसिकरास 4:15 मध्ये लिहिले आहे. He made an open show of them. आणि त्यांनी त्यांच्या उघडा तमाशा केला. You know, if you read the Bible, Revelation, you'll understand many things. आणि जर तुम्ही पवित्र शास्त्र प्रकटीकरणाच्या ज्ञानाने वाचले तर तुम्हाला अनेक गोष्टी If कळणार. you just use head knowledge, you won't understand जर many तुम्ही things. फक्त डोक्याच्या ज्ञानाचा उपयोग केला मग तुम्हाला खूप गोष्टी कळणार नाही. Revelation knowledge comes from Holy Spirit. आणि प्रकटीकरणाच्या ज्ञान पवित्र आत्माकडून येतो. Look at this, Colossians 2:15. आणि कलेसिकरास 2:15 कडे It's in the Bible. आणि शास्त्रामध्ये आहे. And having spoiled the principalities and powers, आणि सर्व सत्तांच्या आणि अधिकारांच्या त्यांनी खराब केला त्यांचे जे खेळ होते. he made an open show. त्यांनी एक उघडा प्रदर्शन केला किंवा तमाशा केला. Hello. Do you know that Father made an open show? आणि तुम्हाला माहिती आहे पिताने एक उघडा तमाशा केला. Lord Jesus made an open show. आणि प्रभू येशूने देखील एक उघडा तमाशा I'm going केला. to teach you about that. आणि त्याच्याविषयी मी तुम्हाला I have शिकवणार आहे. revelation. आणि प्रकटीकरणाच्या ज्ञानाने. And now there's the Holy Spirit's open show. आणि आता पवित्र आत्माचा उघडा तमाशा होणार What आहे. is that? आणि ती काय आहे What will it be? आणि ती काय असेल I will teach you that. आणि ते देखील मी तुम्हाला शिकवणार आहे. Amen. Amen. See, these are the revelation that come from heaven. आणि ही प्रकटीकरण स्वर्गातून येतो. See, as I was sitting today in the morning, जसं आज सकाळी मी पिंपरी चर्च मध्ये बसले होते before I could give the message, आणि संदेश देण्याच्या आधी you know, I don't talk to anyone. आणि मी कुणाशी बोलत नाही. That's the time I sit with Holy Spirit to get the message. आणि त्यावेळेस मी पवित्र आत्मा बरोबर बसतो संदेश मिळवून घ्यायला. He told me to say these things. आणि पवित्र आत्माने मला अमुक गोष्टी सांगायला He asked me to सांगितले. ask you some things. आणि पवित्र आत्माने मला विचारले की तुम्हाला काहीतरी विचारले पाहिजे. He said, त्यांनी सांगितले are you excited to celebrate आणि तुम्ही उत्तेजित आहात साजरा करायला. all of Jesus' events? आणि येशूच्या सर्व घटनांचा साजरा करायला तुम्ही उत्तेजित आहात का. Are you excited? आणि तुम्ही उत्तेजित आहात का उत्साहित आहात का. Or you just fulfilling some religious obligation? किंवा तुम्ही काहीतरी धार्मिक कर्तव्य पूर्ण करत आहात. है ना, आज resurrection है ना, जाने ही पड़ेगा, क्या करते? ऐसा है क्या तुम बता? नहीं, मेरे को जाने का आज. I'm excited मी उत्तेजित आहे about the events of Jesus, आणि येशू ख्रिस्ताच्या घटनांविषयी about what God did for me. आणि जो देवाने माझ्यासाठी केला I want to त्याच्याविषयी. be there. आणि मला तिथे राहायचं आहे And I जायचं want to आहे. celebrate आणि मला तिथे जाऊन साजरा with our करायचं family. आमच्या कुटुंबाबरोबर. You know, let me tell you, तुम्हाला सांगतो many things you don't know about our Father, अनेक गोष्टी तुम्हाला पिताविषयी माहिती नाही but Holy Spirit can help you. पण पवित्र आत्मा तुमची मदत करू शकतो. When I come to pray, जेव्हा मी प्रार्थनासाठी येतो since I know Holy Spirit, मी पवित्र आत्माला जाणत He आहे. helps me तो माझी मदत करतो to speak बोलायला which pleases our Father. जो आपल्या पिताला संतुष्ट करतो. Many times our prayers are just selfish, अनेकदा आमची प्रार्थना स्वार्थी असते and many times it's not well pleasing. आणि अनेकदा आमची प्रार्थना देवाला खुश करत But नाही. Holy Spirit will help you. पण पवित्र आत्मा तुमची मदत करू शकतो. Amen. आमेन. He will give you the revelation. आणि पवित्र आत्मा तुम्हाला प्रकाश किंवा प्रकटीकरण देणार. You say like this, आणि तुम्ही असं बोला our Father will be very pleased. आमच्या पिता खूप खुश होणार. See, these are prayers, these are secret prayers, आणि ही गुपित प्रार्थना आहे high level prayers, Holy Spirit calls it. आणि उंच प्रतीची प्रार्थना आहे असं पवित्र आत्मा We बोलतो. need to learn high level prayers, आपण उंच प्रतीची जी प्रार्थना आहे ते शिकले पाहिजे. which are not lengthy and crying and begging and pleading आणि prayers. जी लांब लचक नाही आणि रडण्याची विनंती किंवा भीक मागण्याची No. प्रार्थना नाही. Short, छोटा one word, two word, एक शब्द दोन शब्दाची and you प्रार्थना can please our Father. आणि तुम्ही आपल्या पिताला खुश करू शकतात. Amen. आमेन. Just a few words आणि थोडा मोजकं शब्द from your heart, तुमच्या हृदयापासून because God knows your heart. कारण देव तुमच्या अंतकरणाला जाणत God आहे sees all, knows all, hears all. आणि देवाला सर्व माहिती आहे सर्व ऐकतो आणि सर्व बघतो. You know, that's what Jesus said. आणि असंच येशूने सांगितले. Many things is that by the number of words that God answers. आणि अनेक लोकांना वाटतं की अनेक जे आपण वाक्य बोलतो किंवा शब्द बोलतो त्याच्याने देव आपल्या प्रार्थनेचे उत्तर देतो असं नाही. Didn't Jesus say that? आणि येशूने असं सांगितले नाही का. Don't think because you're using multiple of words that God uses. आणि असं नाही की तुम्ही बहुसंख्य शब्दांचा उपयोग करत आहे म्हणून देव तुमच्या प्रार्थना ऐकतो असं नाही. You know, I told you, आणि तुम्हाला सांगितले in Christianity, there ख्रिस्तीपणामध्ये are two kinds. दोन गट आहे. One is based on grace, एक कृपेवर आधारित on आहे what Jesus did, जो येशूने केलाय त्याच्याविषयी independent of my works. आणि माझ्या कामाशिवाय. And another is आणि दुसरा गट आहे religion, धर्म law,
नियम It's what I do. आणि मी काय करतो ती महत्वाची It's आहे. I'm earning blessing. आणि मी आशीर्वादाची कमाई करतो. So these are the two Christians. आणि हे दोन ख्रिस्ती लोक आहे. I don't know where you are. आणि मला माहिती नाही तुम्ही कुठल्या गटामध्ये But आहात. if you live the religious Christianity life, पण जर तुम्ही धार्मिक ख्रिस्तीपणाचे जीवन you will जगले be frustrated तुम्ही हताश होणार. because you're doing everything based on yourself. कारण तुम्ही प्रत्येक गोष्टी केले स्वतःवर अवलंबून राहून. It's not his strength, but your strength. आणि तो प्रभूच्या बल नव्हता तुमच्या बलाने तुम्ही सर्व It's not गोष्टी his केली. faith, your faith. आणि त्याच्या विश्वास नाही तुमचा विश्वास होता. तुम्हारा faith तुम्हारा काम पे है. मैं कितना फास्टिंग किया, कितना रोया, कितना किया, ये किया, वो विश्वास तुम्हारे ऊपर है. But ये जो grace का उस पे है. Amen. It's not struggling at all. That's the Amen. life you need to live. हे संघर्ष करण्याशिवाय जीवन आहे असं जीवन आपण जगलो Okay, पाहिजे. so Holy Spirit said, म्हणून पवित्र आत्म्याने are you सांगितलं. excited? आणि तुम्ही उत्तेजित आहात का? Have you come running? तुम्ही धावत पळत आले का? Oh, I want to celebrate Jesus event. की मला येशूच्या घटनाच्या साजरा You करायचा know, आहे. our Father loves it when our family is excited to celebrate any events of our Lord Jesus. आपला पिता खूप खुश होतो, उत्तेजित होतो जेव्हा आपलं संपूर्ण कुटुंब आपल्या येशू ख्रिस्ताच्या सर्व घटना साजरा करायला उत्तेजित होतो तेव्हा. Are you excited to come to church? तुम्हाला उत्तेजन वाटत आहे स्वर्ग मंडळीत Oh, यायला? you said, नहीं क्या है, जाने पड़ता है. माँ बोला, डैडी बोला, दोस्त बोला. Or are you saying, I have to go to church? किंवा तुम्ही बोलत आहे नाही मला मंडळीत जायचंच आहे. You know, that heart our Father sees. आणि तो हृदय आपला पिता पाहतो. Yesterday I told you, आणि काल तुम्हाला सांगितले. it's not what you say. आणि हे नाही की तुम्ही काय बोलत See, आहात. your words could be empty. आणि तुमच्या जे शब्द आहे रिकामी असू That शकतात. is religion. आणि तो आहे धर्म. मुंह से ऐसा बोलने का, मगर हृदय में सब गंदगी रखने का. वो मैच भी नहीं होता है, मिसमैच है. You know, I gave you that example. आणि मी तुम्हाला उदाहरण दिले. कोई तुम्हारे घर में आया है, तुम्हारे आओ आओ आओ, कितना खुश हुआ मैं आया. अंदर जाके बोला क्यों आया मालूम नहीं है. See this. You can fool the world, you know. आणि तुम्ही By your जगाला talks. मूर्खात पाडू शकत आहे तुमच्या शब्दाने. That is what religion is. आणि असंच धर्म आहे. You put all the markings on your head, आणि तुम्ही सर्व खून किंवा जे दाग आहे तुमच्या put white clothes, डोक्यावर लावत आहेत, And you're पांढरं holy. वस्त्र पांघरत आहे आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही पवित्र आहात. but हृदय पूरा गंदगी है. That is what is religion. आणि असंच आहे It's धर्म. just a cover up हे फक्त एक पांघरुण आहे before people. लोकांपुढे. But here we see पण इथे आपण पाहतो your words must match your heart. तुमचे जे शब्द आहे तुमच्या हृदयाशी जुळले पाहिजे. Because what God sees is not just your words, but does your words match your heart? पण प्रभू फक्त तुमचे शब्द पाहत नाही पण बघत आहे की तुम्ही जे शब्द बोलत आहे तुमच्या हृदय अनुसार आहे किंवा नाही. Amen. आमेन. So ज्यादा शब्द बोलने की जरूरत नहीं, एक वाक्य भी बोला और हार्ट से माना, God accepts it. देव त्या गोष्टीचा स्वीकार करतो. So, are you excited? म्हणून तुम्ही उत्तेजित आहात का? Every time when you come to church, आणि दरवेळेस जेव्हा तुम्ही मंडळीत येत you become आहे excited. अरे चलिए तैयार हो जाओ, चर्च जाने का है, प्रभु से मिलने का, प्रभु का वचन सुनने का. See, that makes our Father very happy. आणि ही गोष्टी आपल्या पिताला खूप आनंदित करतो. It's a family matter. आणि ही कौटुंबिक बाब आहे. Amen. Amen. He loves it. आणि देव पिताला ही गोष्टी खूप आवडतो. When you're excited to do God's work, जेव्हा तुम्ही उत्तेजित आहात देवाच्या काम करण्यामध्ये, when you give the first priority, जेव्हा तुम्ही देवाला प्रथम प्राधान्य देतात, are you excited what God is going to do now? आणि तुम्ही उत्तेजित आहात की देव आता काय करणार You आहे. know why I am excited? आणि मी का उत्तेजित आहे? Because I live by revelation. कारण मी प्रकटीकरणाच्या ज्ञानाने जगतो. I'm expecting आणि मी अपेक्षा करतो what God will do now. की देव आता काय करणार, What God is doing. की देव काय करतो करणार. Not what the devil is doing. आणि शैतान काय करतो तो What नाही evil is happening. की काय दुष्ट होत आहे. कितने लोग मर रहे, कितने लोग जी, वो सब नहीं अपना. What God is doing. आणि देव काय करतो. Amen. Amen. See, I'm bringing you to God's side. आणि मी तुम्हाला देवाच्या बाजूला घेऊन येत आहे. Unless you become excited, जोपर्यंत तुम्ही उत्तेजित होत नाही unless you're expecting, आणि जोपर्यंत तुम्ही अपेक्षा धरत नाही, God won't give you. देव तुम्हाला देणार नाही. Because your will is कारण- very important for God. कारण तुमची मर्जी किंवा इच्छा देवासाठी खूप महत्वाची आहे. You can stop God तुम्ही देवाला थांबू शकत आहे by your will.
तुमच्या मर्जीने. And God has given you that will. आणि जर देवाने तुम्हाला ती इच्छा दिली आहे, Because God doesn't force anyone. कारण देव कुणावर बळजबरी करत नाही. Amen. आमेन. In the Bible we read आणि शास्त्रामध्ये आपण वाचतो good, bad, चांगलं वाईट life, death, आणि जीवन मरण first blessing. आणि शाप आणि You आशीर्वाद choose. तुम्ही निवड करा. God doesn't make the choice for you. आणि देव तुमच्यासाठी निवड करत You नाही, choose. तुम्ही निवड करा. Amen. आमेन. So you choose to be excited. म्हणून तुम्ही निवड करा की तुम्ही उत्तेजित राहणार Every day दररोज. I'm expecting. आणि मी अपेक्षा करतो Lord, what are you going to do today? की प्रभू आज तुम्ही काय करणार आहे. Amen. आमेन. See, when are you going to be excited? When you know what time you are in. आणि कधी तुम्ही उत्तेजित असेल जेव्हा तुम्हाला कळेल की कुठल्या काळामध्ये वेळेमध्ये तुम्ही This is आहात not तेव्हा. that perilous time. आणि ही नाशवंत वेळ नाही, These are not the last days. आणि हे शेवटचे दिवस This is नाही, not the tribulation. आणि हे महान This is संकट not the काल rapture. आणि ही स्वर्गरोहणची वेळ Don't नाही. start living that day today. आणि तो दिवस आता जगायला सुरू करू नका. Neither do you live pre-cross today. आणि क्रूसाच्या पूर्वीच्या गोष्टी आता तुम्ही Don't जगणार live the नाही. law life today. आणि नियमाचे जीवन आता जगू नका. Live the grace life. आणि कृपेचे जीवन जगा. That's why you must know the timing we are in. म्हणून तुम्हाला कळले पाहिजे कुठल्या वेळेमध्ये तुम्ही Don't आहात. take any word from the word of God and apply to you. आणि शास्त्रामधून कुठलाही वचन घेऊन स्वतःसाठी लागू करू That is नका. what the leaders have done. आणि असंच पुढारी That's what केले the Christians are doing. आणि असंच ख्रिस्ती लोक करत आहे. And it's brought so much fear. आणि ह्या गोष्टीने खूप भीती So आणलेली many आहे. Christians are having fear. आणि अनेक ख्रिस्ती लोकांच्या मनात भीती आहे. Did you hear my message yesterday आणि कालच्याच तुम्ही माझा संदेश ऐकले का about fear? भीतीविषयी. We are living in God's time. आम्ही देवाच्या वेळेमध्ये जगत आहे. This time is God's time. आणि ही वेळ देवाची वेळ आहे. Expect great things. महान गोष्टीची अपेक्षा करा. It's not the rapture time. आणि ही स्वर्गरोहणाची वेळ No, 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 no. नाही. Don't even think about it. आणि त्याच्याविषयी विचार देखील करू नका. It's way ahead. आणि खूप खूप लांब आहे स्वर्गरोहण. Amen. आमेन. There are so many things, exciting things God is going to do through His church. आणि अनेक उत्तेजित गोष्टी देव आपल्या मंडळीमध्ये करणार आहे. So our Father loves His children. म्हणून आपला देव पिता आपल्या लेकरांवर प्रीती When करतो. His children are excited जेव्हा त्याचे लेकरे उत्तेजित about असतात, all the events of Christ our Lord, आपल्या ख्रिस्त प्रभूच्या सर्व घटनांविषयी जेव्हा आपला मंडळी उत्तेजित असतो तेव्हा Because- प्रभू खुश असतो. every event कारण प्रत्येक घटना has eternal meaning. त्याच्यामध्ये सार्वकालिक अर्थ आहे. Because of the event, I have faith. आणि त्या घटनामुळे माझ्यामध्ये विश्वास आहे. These events give me faith. आणि ही घटना मला विश्वास देतो. If you don't know these events, जर तुम्हाला ही घटना माहिती नाही, you don't have faith. मग तुमच्यामध्ये विश्वास नाही. Remember this. हे गोष्टी लक्षात ठेवा. If the Lord would have not died, जर प्रभू येशू मरण पावला नसता, that Good Friday, उत्तम what we call शुक्रवार Good Friday, ज्या दिवसाला आपण उत्तम शुक्रवार बोलतो, none would have been saved. कुणाच्याही तारण झालं नसतं. But because He did that work, पण प्रभूने तो काम केला and म्हणून my faith is on that work, आणि माझा विश्वास त्या कामावर आहे म्हणून I get the blessing. मला आशीर्वाद मिळतो. It's not my crying आणि माझ्या रडणं नाही that I get the की blessing. मला आशीर्वाद मिळतो. It's by putting my faith in the events of Jesus that I'm blessed. आणि ज्या घटनावर जो येशूने केलाय त्याच्यावर मी माझा विश्वास लावतो म्हणून मी आशीर्वादित आहे. Amen. आमेन. See, there are many people अनेक लोक आहे who talk good about Jesus. जो येशू विषयी चांगलं बोलतात. That doesn't mean they are saved. ह्याचा अर्थ नाही की त्यांचे तारण झाले आहे. But Christian लोग बोलते हैं, ओ ना प्रभु के बारे में बहुत तारीफ किया, बहुत अच्छा बात किया. तो क्या हो गया? What do you mean to say? आणि तुमच्या उसका बोलण्याच्या उद्धार हो काळात गया? नहीं त्याच्या नहीं नहीं. तारण झालं का नाही. नहीं, ऐसा उद्धार नहीं होता है. The events that He did. आणि जो घटना आहे जो येशूने केला, If the Lord would have not died जर प्रभू येशू मरण पावला नसता and risen, आणि उठला नसता, none would have been saved. कुणाच्याही तारण झालं नसतं. Even with the best righteous deeds, आणि जरी तुम्ही सर्वात उत्तम नीतिमान कृत्य केले तरीही we are saved because of what Jesus did. आमचं तारण झाले येशूने जो काम केलं आहे त्याच्यामुळे. Your faith comes from there. आणि तुमचा विश्वास त्या कार्यातून कामातून येतो. Amen. आमेन. Know what time we are living in. आणि हे जाणून घ्या कुठल्या काळामध्ये आम्ही So, जगत आहे. be excited to work for Him. म्हणून उत्तेजित राहा प्रभूसाठी काम करण्यामध्ये. Be excited to give. आणि उत्तेजित राहा देण्यामध्ये. Doesn't the Bible say God loves a cheerful giver? आणि शास्त्र म्हणत नाही की देव जो संतोषाने देत आहे He त्याच्यावर loves a प्रीती, cheerful doer. आणि जो संतोषाने काम करतो त्याच्यावर तो प्रीती करतो. ऐसा नहीं, अभी
क्या करने का क्या यू डिसऑनर हिम. मग तुम्ही त्याचे अपमान समझ करतात. तुमको कोई बोला ये सब चेयर रख रहे हैं, क्या यार, अरे तुम हल्लू से बोल रहेगा, नहीं कोई सुना नहीं, मैं ऐसा बोला. गॉड हियर्स ऑल, सीज ऑल, नोज ऑल. देव सर्व बघतो, सर्व ऐकतो, त्याला सर्व काय माहिती आहे. Our standing is before God. आपलं उभं राहणे देवापुढे आहे. Even people did not hear, आणि जरी लोकांनी ऐकले नाही, God heard it. देवाने ते ऐकले. Amen. आमेन. Whatever is spoken in the secret, आणि जे पण आपण गुपित खोलीमध्ये बोलतो, even in your mind, तुमच्या मनामध्ये जे becomes जरी तुम्ही audible to God. जरी मनामध्ये तुम्ही विचार केले, ते देवा पुढे एक वाणी सारखं जातो. हेलो, तो मन बोला क्यों आया मारने चर्च को, कोई नहीं सुना. अच्छा, कोई नहीं सुना, प्रभु को ऑडिबल गया उधर. See, we are practicing living before people. आम्ही लोकांपुढे जगण्याचा सराव करतो. कोई नहीं सुना. देखो सब लोग बोल रहे मैं बेस्ट हूँ. तुम्हारा स्टैंडिंग प्रभु के सामने है, वो तुम्हारा हृदय देखता है, तुम्हारे मन में क्या चलता है सब सुनता है. Amen. Don't try to live before people. आणि लोकांपुढे जगायचे प्रयत्न करू नका. Live before God. Okay. देवापुढे तुम्ही जीवन Okay, जगा. let's go very far because we don't have much time. आपण पुढे जाऊया, आपल्याकडे अधिक वेळ नाही. So the first concern of our Father is that आपल्या पिताची प्रथम काळजी आहे. He says that there are many that refer themselves to Christians आणि असं अनेक लोक बोलत आहेत की मी ख्रिस्ती आहे, are placing less value and meaning upon the crucifixion and resurrection event. आणि ते क्रूसाच्या आणि पुनरुत्थानाच्या घटनेला कमी मोल देत आहे, असं देखील ख्रिस्ती आहे. And all the other events of Jesus. आणि येशूच्या सर्व इतर घटनांना देखील ते कमी मोल देत आहे, अर्थ देत आहे. Remember, लक्षात ठेवा, every event that Jesus went through and suffered was for us. आणि प्रत्येक घटना जो येशू गेला आणि आपल्यासाठी दुःख सोसला, ते फक्त आपल्यासाठीच होते. उसके लिए नहीं, हमारे लिए. वो आया हमारे लिए, सब कुछ काम हमारे लिए किया ताकि हमको विजय मिल सके. Amen. Remember this. आणि हे गोष्टी लक्षात ठेवा. So it's important for us म्हणून ही आपल्यासाठी महत्वाची आहे, to know that हे जाणून घ्यायला. because He did that for me. कारण येशूने तो काम So माझ्यासाठी I केलं. want to know what He did म्हणून मला जाणून घ्यायचे की येशूने माझ्यासाठी काय so केलं, that I can be blessed जेणेकरून मी आशीर्वादित because होऊ I am शकतो, blessed by faith. जेणेकरून मी विश्वासाने जगू शकतो. My faith is on His grace. माझ्या विश्वास त्याच्या कृपेवर आहे. Amen. आमेन. Not what I do, आणि मी काय करतो what He did. तो नाही, पण त्यांनी काय केला तो. So if I want to have that faith on what He did, I must know what He did. म्हणून जर मला विश्वास पाहिजे जो काम त्यांनी केलाय, मग मला समजले पाहिजे कुठला काम त्यांनी माझ्यासाठी Because केला. faith comes by knowing it. कारण विश्वास येतो गोष्टी जाणून, Faith comes by knowledge. आणि विश्वास येतो ज्ञानाने. Like doubt and unbelief and fear comes by knowledge. जसं जे शंका आहे, अविश्वास आहे, ते देखील ज्ञानानेच येतो, That also requires faith. आणि त्याला देखील विश्वास लागतो. For you to be sick requires faith. आणि तुम्ही आजारी पडायला तुम्हाला विश्वास लागतो, Your faith is in the negative. आणि तुमचा विश्वास नकारात्मक गोष्टीमध्ये आहे. Amen. Amen. That which is contrary, आणि जो विपरीत आहे, that is sickness. आणि जो आहे आजार, You keep on hearing that. आणि तुम्ही सतत ते ऐकत राहतात. You keep on thinking about what doctor said. आणि जर तुम्ही सतत विचार करत राहणार की डॉक्टर काय बोलतो, So that is giving you faith. म्हणून तोच गोष्टी तुम्हाला विश्वास You have देतो. more faith in sickness than healing. आणि आरोग्यापेक्षा तुम्हाला आजारामध्ये अधिक विश्वास आहे. There are many things which I want to tell you, अनेक गोष्टी मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे, but we don't have that much time. पण आपल्याकडे अधिक वेळ नाही. I've been hearing many things from God. आणि देवापासून मी अनेक गोष्टी ऐकत आहे, How you can live a victorious life. आणि कसं एक विजयशाली जीवन जगले पाहिजे. But people, Christians only know to cry and beg and plead. पण ख्रिस्ती लोकांना फक्त रडायला माहिती आहे, भीक मागायला माहिती आहे, विनंती करायला माहिती Many आहे. hear the word, अनेक लोक वचन ऐकत आहे, which is the seed, जो बी आहे, which has to be sown. आणि ज्याला आपण पेरले But पाहिजे. the important here is your soil. पण महत्वाची गोष्टी इथे तुमची माती आहे, भूमी आहे. The word looks for a good soil. आणि जी वचन आहे चांगल्या मातीची शोध करतो, Good soil speaks about your responsibility. आणि चांगल्या माती तुमची जबाबदारी विषयी बोलतो. Amen. आमेन. You know, I have many mysteries to share. I will share with some of the mature people. आणि मला अनेक गुज आहे तुम्हाला सांगायला, पण प्रौढ लोकांशी मी बोलणार आहे. How to let the word of God, the seed of God's word grow and manifest. आणि कसं देवाचे वचन जो बीज आहे ते वाढले पाहिजे, आणि कसं ते प्रगट झाले पाहिजे. Amen. Amen. Don't blame the seed. आणि बी वर दोष लावू Don't नका, blame the pastor. आणि पास्टरांवर Don't दोष, blame the preacher. आणि प्रचारकवर दोष लावू नका.
The seed looks for good soil. आणि जी बी आहे चांगल्या मातीची शोध That's करतो. what Jesus said. आणि असंच येशूने सांगितले. Amen. You Amen. don't clean your soul. आणि जर तुम्ही तुमच्या जीवाला शुद्ध केले नाही You have been taking many of the words which are contrary to God's word. आणि तुम्ही अनेक शब्द घेतले जे देवाच्या वचनाच्या विपरीत होते Every word is a seed आणि form. प्रत्येक जे शब्द आहे बीच्या स्वरूपात Amen. आहे. जो लोग बात करते हैं वो सीड जैसा है, तुम्हारा आत्मा में जाता है, सोल में जाता है. It keeps on growing. आणि ती बी वाढत राहते. You cannot see it. तुम्ही ते पाहू शकत When a नाही. farmer sows, he cannot see it. जो एक शेतकरी बी पेरतो तो पाहू शकत It's नाही deep inside, आणि तो खोल जातो but it आतमध्ये, is taking root. पण ती मूल धरत आहे It's taking root. आणि ती मूल धरत आहे. That's what happens to us. आणि असंच आपल्या बरोबर होतो. If there are good seed that is sown, जर चांगलं बी आपण पेरतो you'll see good crop. मग तुम्ही चांगलं पीक But पाहणार. yet the soil must be good. तरी तुमची माती चांगली असली पाहिजे. Amen. आमेन. So first preference I give it for my soul. म्हणून प्रथम प्राधान्य मी माझ्या जीवाला देतो. I don't let any false, wrong, offensive seeds enter my soul. आणि कुठलाही चुकीच्या खोटा बी मी माझ्या जीवामध्ये प्रवेश करायची परवानगी देत नाही. Very quickly I forgive people. आणि खूप पटकन मी लोकांना क्षमा करतो I don't take the offenses. आणि मी त्यांच्या नाराजगी घेत नाही. Don't think pastor मतलब कोई नहीं बात कर. No. Offenses have come from believers, आणि जे अडथळे आहे नाराजगी विश्वासू लोकांकडूनच not आले unbelievers. आणि अविश्वासू लोकांपासून नाही. Let me share this truth. आणि मी हे खरंच तुम्हाला सांगतो. It's the believers that will offend you. आणि विश्वासूच तुम्हाला नाराज What are you करणार. going to do? मग तुम्ही काय करणार. Will you take that seed? आणि तुम्ही ते बी घेणार. I don't take it. मी तो बी घेत नाही Freely I forgive them. आणि मोकळीकतेने मी त्यांना क्षमा Because I करतो. don't want to be a partaker of the wrong seed. कारण मला खोटा बी मध्ये सहभागी व्हायची इच्छा नाही. That's what the devil wants. आणि असं शैतानाला He पाहिजे. uses believers आणि तो विश्वासू लोकांचा उपयोग with the करतो wrong seed, with the wrong word, आणि चुकीच्या शब्दाने चुकीच्या बीने, so that I fall a trap into this. जेणेकरून मी त्यांच्या पाशात पडतो. I become a partaker of that seed. मी त्या बीच्या भागीदार होतो He's more interested in me than them. आणि माझ्यापेक्षा त्यांच्यापेक्षा माझ्यामध्ये त्याची अधिक आवड आहे. I'm the target. I'm the devil's आणि target. मी शैतानाच्या लक्ष्य आहे He wants me to fall. आणि त्याची इच्छा आहे की मी पडलो पाहिजे. So the revelation that I have and many things I have, I cannot give. जेणेकरून जो प्रकाश प्रकटीकरण आणि जो ज्ञान माझ्याकडे आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही But म्हणून. if it doesn't work through a believer, पण जर विश्वासू लोकांद्वारे काम करणार the नाही devil comes against them. मग शैतान त्यांच्या विरुद्ध येतो. Huh? There are many things you still don't know. अनेक गोष्टी अजूनही तुम्हाला One of the माहिती. things, let me tell you, एक गोष्टी मी तुम्हाला सांगतो which will really shock you. जो खरोखरच तुम्हाला आश्चर्यचकित Holy करणार. Spirit said, पवित्र आत्म्याने सांगितलं every sin प्रत्येक पाप actually means खरोखर म्हणजे you're worshipping Satan. म्हणजे तुम्ही शैतानाची उपासना करतात. Hello? You need more revelation on that. आणि त्याच्यावर तुम्हाला अधिक But that's the प्रकाश. truth. पण ही सत्य आहे. Every sin प्रत्येक पाप makes you a slave तुम्हाला गुलाम बनवतो and makes you to worship Satan. आणि तुम्हाला शैतानाची उपासना करायला लावतो. When you know this, जेव्हा तुम्हाला हे समजणार you'll be far away from sin. तुम्ही पापापासून दूर राहणार. Knowing sinning means worshipping the devil. हे जाणून की पाप करणे म्हणजे शैतानाची उपासना That's what करणे Jesus आहे. could say. म्हणून येशू सांगू Satan has शकत come, शैतान येतो but I have nothing of him in me. पण त्याच्या कुठल्याही गोष्टी माझ्यामध्ये He नाही. has no right. त्याच्याकडे काय अधिकार नाही. See, when you don't have any of darkness of his, he has no right. जर शैतानाच्या कुठल्याही अंधकाराची गोष्टी तुमच्यामध्ये नाही मग त्याच्या तुमच्यावर काय अधिकार नाही. Amen. He has Amen. no right. त्याला काय अधिकार नाही. It is we who give him the right. आम्ही शैतानाला अधिकार देतो. The devil has no authority. शैतानाला काय अधिकार But नाही. we, through sinning, पण आपण पाप करून going contrary to God's word, देवाच्या वचनाच्या विपरीत we give him जातो. the right मग आपण त्याला अधिकार to देतो operate in your life. आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी. God doesn't force you. देव तुमच्यावर Even बळजबरी the devil doesn't force you. आणि शैतान देखील बळजबरी करत नाही. We let whomsoever we want in. आपण ज्या कोणाला आपण आत याची परवानगी देतो त्याला आपण आत घेतो. One day I was watching TV एक दिवस मी टीव्ही बघत and Holy होतो Spirit showed me आणि पवित्र आत्म्याने how मला the images from the TV enters. की कसं जे टीव्ही मधून जे प्रतिमा आहे किरण आहे आपल्यामध्ये प्रवेश करतो And the demons being spirits hide behind these frequencies of different sounds and images and enter you. आणि जे दुरात्मे अनेक जे चित्रांच्या मागे वाणीच्या मागे लपून आपल्यामध्ये शिरतो.
And he said, whatever you enter into enters into you. आणि त्यांनी सांगितले ज्या कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही प्रवेश करत आहे तो गोष्टी तुमच्यामध्ये प्रवेश You करतो. enter into God's ways enters into you. आणि जर तुम्ही देवाच्या मार्गामध्ये प्रवेश करत आहे मग देवाचा मार्ग तुमच्यामध्ये You प्रवेश enter करतो. into the devil's ways enters into you. आणि जर तुम्ही शैतानाच्या मार्गामध्ये प्रवेश करत आहे शैतानाचा मार्ग तुमच्यामध्ये प्रवेश करतो. You cannot blame anyone. आपण कुणावर दोष लावू शकत नाही. You don't have the revelation. आणि तुमच्याकडे प्रकाश You नाही. just have head knowledge. तुमच्याकडे फक्त डोक्याचे ज्ञान आहे. Okay, let's go further. चला आपण पुढे जाऊया. Okay. So the first concern of a father is this. आपल्या पिताची प्रथम काळजी We ही are आहे. placing less value and meaning upon these events of Jesus. आणि काही लोक जे आहे येशूची जे घटना आहे त्याच्याकडे कमी मोल देत आहे, कमी अर्थ देत आहे. But no, because these events, पण you are जाणून blessed. पण जाणून घ्या ह्या घटनांमुळे तुम्ही आशीर्वादित आहात. प्रभु जीवित रहकर अपने को आशीर्वाद नहीं मिलता था. मगर प्रभु वचन में लिखा है, when I am crucified, जेव्हा मी खिळला when I जाणार, am lifted up, जेव्हा मी वर केले जाणार, it will draw all men unto me. मग मी अनेक मनुष्यांना माझ्याकडे आकर्षित करणार. It's not the living Jesus without the crucifixion that blesses you. आणि जिवंत येशू खिळण्याशिवाय तो येशू तुम्हाला आशीर्वाद देत नाही. That's the knowledge the people of the world have. आणि असंच जगाच्या लोकांकडे ज्ञान आहे. Jesus without the events. आणि येशू घटनांशिवाय, They want Jesus without the events. त्यांना येशू पाहिजे घटनाशिवाय, So they speak good about him. म्हणून ते येशूविषयी चांगलं But बोलतात. because they have not believed in the events, पण त्यांनी येशूच्या घटनांवर विश्वास केला they नाही. don't have म्हणून knowledge in the events, त्यांच्याकडे घटनांविषयी they ज्ञान don't नाही, have faith त्यांच्यामध्ये विश्वास to नाही. receive the blessing of the events. आणि त्या घटनांचे आशीर्वाद प्राप्त करायला. Hello? Are you understanding these things? तुम्हाला हे गोष्टी कळत आहे का? Holy Spirit said that if you give less importance to the events of Jesus, पवित्र आत्म्याने सांगितले जर येशूच्या घटनांना तुम्ही जर कमी मोल दिले your faith will be lessened. तुमचा विश्वास कमी होणार. Even the New Age movement आणि नवीन युगाची जी आंदोलन आहे is influencing many people अनेक लोकांना प्रभावित करत आहे. to place more emphasis on human ability. आणि ते अधिक मानवी क्षमतावर जोर द्यायला सांगत आहे. तुम कैसा विक्टोरियस रहने का मैं सिखाता हूं तुमको. देखो ऐसा ऐसा करने का, वैसा करने का, ये एक्सरसाइज करने का. See, it's trying to by own ability आणि तुमच्या स्वतःच्या क्षमतेने तुम्हाला विजयशाली to करायचा live a प्रयत्न, meaningful life. एक शीर जीवन जगायला. Then it does in the events of Jesus. आणि येशूच्या घटनांपेक्षा तुम्ही जे मनुष्य बोलत आहे त्याच्याविषयी जे करत आहेत त्याच्यावर तुम्ही अधिक विश्वास करत Many आहे. are preaching even like this. अनेक लोक असं देखील प्रचार करत आहे. कैसा रहने का मैं बताता हूँ, क्या क्या करने का बताता हूँ. They think by doing all this you will live a successful life. आणि त्यांना वाटत आहे हे सर्व करून ते यशस्वी जीवन जगू On शकत the other आहे. side, they are cutting off the events of Jesus. पण दुसऱ्या बाजूला ते येशूच्या घटनाला विजोड करत आहे, कापत आहे. I'm not depending on the events. आणि मी घटनांवर I अवलंबून can take care of myself. मी स्वतःची काळजी घेऊ I've शकतो. been taught what to do. आणि मला शिकवले गेले What not मी to काय do. केले पाहिजे काय नाही केले पाहिजे. See, and that is what is happening nowadays. आणि असंच ह्या दिवसामध्ये होत आहे. Another concern of a father is this, आपल्या पिताची दुसरी काळजी आहे. that more than 2/3 of the population believes in reincarnation. आणि 2/3 जे लोकसंख्या आहे ते पुनर्जन्मावर विश्वास करत Rather आहे than the resurrection. पुनरुत्थानपेक्षा. In a father's mind, आपल्या पिताच्या मनामध्ये reincarnation is a fiction. आणि पुनर्जन्म एक दंतकथा आहे, एक परिकथा आहे. And resurrection is a reality. आणि पुनरुत्थान एक अस्तित्व आहे, खरी गोष्टी And the आहे. third concern of a father is this. आणि आपल्या पिताची तिसरी काळजी आहे. Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला सांगितले our father is concerned because the expression of hatred. आणि आपल्या पिताला काळजी आहे की द्वेषाची जी आम्ही अभिव्यक्ती करत आहे, जे द्वेष आम्ही व्यक्त करत आहे त्याच्याविषयी आपल्या पिताला काळजी आहे. You know, many are carrying hate. अनेक लोकांच्या मनात द्वेष आहे. Your faith can be contaminated and cancelled because of hate. आणि तुमचे जे विश्वास आहे ते विटाळले जाऊ शकत आहे किंवा रद्द होऊ शकत आहे द्वेषामुळे. Faith requires love. आणि विश्वासाला प्रीती लागतो. The Bible says it. शास्त्र म्हणत आहे Faith works by love. विश्वास प्रीतीनेच काम Galatians करतो. 5:6. गलातिकरास 5:6. Many want faith. अनेक लोकांना विश्वास पाहिजे. एक कन्फेस करता, वो करता, प्रेयर करता, फास्टिंग करता फेथ के लिए. You need to have a revelation of the love. आणि तुम्हाला प्रीतीविषयी प्रकटीकरण पाहिजे.
Amen. Amen. And in these days आणि ह्या that काळामध्ये we are living, ज्या काळामध्ये आम्ही for जगत greater miracles to happen, आणि महान चमत्कार to होण्यासाठी live a healthy life, आरोग्यदायी जीवन the जगण्यासाठी most important आणि खूप महत्वाची आहे is love. ती आहे प्रीती. Remember this. हे गोष्टी लक्षात ठेवा. Love doesn't mean ये जो दुनिया का प्रेम, I love you, आणि प्रीती म्हणजे नाही मी तुझ्यावर प्रेम करतो और दूसरा दिन out of love. आणि दुसरा दिवस वो प्रेमाच्या प्रेम का बाहेर. नहीं बात कर रहा हूँ. त्या प्रीतीविषयी बोलत नाही That is fake प्रेम. आणि ती खोटी प्रेम Not आहे that love. आणि ती Just प्रीतीविषयी verbal love. आणि फक्त I बोललेल्या love you बोलता और हार्ट में इसका फायदा उठाने का. आणि ऐसा मुखाने नहीं. बोलतो प्रेम करतो पण त्याचा फायदा घेतो Not that love. आणि ती प्रीती नाही. This is agape love. आणि ही अगापे प्रीती आहे. God kind of love. देव प्रकारची प्रीती आहे. Amen. आमीन. Though someone does not deserve, you still love. जरी तुम्ही लायक नाही तरी देव तुमच्यावर प्रीती करतो And the expression of that love is you forgive them. आणि त्या प्रीतीची अभिव्यक्ती आहे की तुम्ही त्यांना क्षमा करतो That's what I do. आणि असंच मी करतो. Because many years back, कारण अनेक when I was वर्ष new in the Lord, जेव्हा मी प्रभूमध्ये नवीन होता I developed ulcer. माझ्यामध्ये अल्सर निर्माण झाले You know, I went through many sickness. आणि मी खूप आजारातून गेलो आहे. Many sickness. अनेक आजारातून Leprosy, asthma, you name it. कुष्ठरोग दमा तुम्ही नाव द्या. Jesus healed me. येशूने मला आरोग्य दिले. Not because I cried and begged, असं नाही की मी रडलो आणि भीक मागितलं because of the revelation of God's word. पण देवाच्या वचनाच्या प्रकाशातून मला आरोग्य When मिळाले. I had ulcer, जेव्हा माझ्यामध्ये अल्सर till night झाले I couldn't sleep. आणि पूर्ण रात्री मी झोपू शकत And that time नव्हते I was new in the Lord. आणि त्यावेळेस मी प्रभूमध्ये नवीन होता About 15-20 years back. आणि 20 वर्षांपूर्वीची गोष्टी आहे I used to pray for others, people who were healed. आणि इतरांसाठी मी प्रार्थना करत होता त्यांना आरोग्य But I मिळत was होतं. not healed. पण मला काय मी बरं I झालो was नाही trying to use prayer. आणि मी प्रार्थनाचा उपयोग करायचा प्रयत्न When I करत had to use the word of God. जिथे मी देवाच्या वचनाचा उपयोग केला That's पाहिजे what होता. many are doing. आणि असंच अनेक लोक करत आहे. They're using prayer ते प्रार्थनाचा उपयोग where करत they आहे need to use the word of God and stand by faith. जिथे त्यांनी देवाच्या वचनाचा उपयोग केला पाहिजे आणि विश्वासाने उभे राहिले पाहिजे. बहुत लोग रोके प्रभु मत छोड़ो, प्रभु मत छोड़ो. वचन में लिखा मैं कभी तुमको छोड़ेगा नहीं. तुमको कौन बोला प्रार्थना करने को? हेलो, that is wrong prayer. आणि ही चुकीची Many प्रार्थना are doing that. अनेक लोक असं करत आहे Even they come to me, आणि ते माझ्याकडे येतात पास्टर प्रेयर करो, मैं दूसरा जगह जा रहा हूँ, प्रभु मेरे साथ रहे. मैं बोला मैं नहीं प्रेयर करता हूँ ऐसा. See, they get angry on me because I tell the truth. आणि ते माझ्यावर चिडतात कारण मी त्यांना खरं You know, बोलतो. they want some pastor like ऐसा कहा मैं आप भी प्रभु प्रभु दया कर खुद को मत छोड़ो. उन लोग बहुत खुश हैं कितना अच्छा प्रेयर किया. People, Christians walk only by emotions. आणि ख्रिस्ती लोक फक्त भावनाने चालत आहे Anyone can be captured by emotions. आणि कुणीही तुमच्या भावनाद्वारे नियंत्रित होऊ शकत आहे. You know, many operate by religion. अनेक लोक धर्माने काम करतो. You know, when I look at a person, जेव्हा मी एक व्यक्तीकडे बघतो I don't know how, but I know he's a religious person. मला माहिती Or आहे तो not. एक धार्मिक व्यक्ती आहे किंवा नाही. And religious person is always full of pride. आणि एक धार्मिक व्यक्ती नेहमी अभिमानी असतो, गर्विष्ठ This is असतो the truth. आणि ही खरी गोष्टी आहे. उसका चलन, चाल चलन, acting, even आणि त्याच्या- praising, worshipping, आणि you can see it. आणि त्यांची स्तुती आराधना त्यांचं चालणं ते तुम्ही बघू शकत आहे. Very arrogant he becomes. आणि खूप लवकर ते He will चिडतात persecute. आणि छळ करणार. Apostle Paul, आणि प्रेषित पॉल डुबके religious था. What did he do? पूर्णपणे तो धार्मिक He होता. persecuted the Christians, no? त्यांनी ख्रिस्ती लोकांचा छळ केला ना Very religious. आणि खूप धार्मिक होता Up to the dot, he obeyed the word. आणि पूर्णपणे त्यांनी देवाच्या शब्दाचे पालन केला. And what did he do? आणि त्यांनी काय केलं Persecuting the Christians. तो ख्रिस्ती लोकांचा छळ करत Look at होता. this. आणि ह्या गोष्टीकडे बघा The more religious you are, आणि जितकं अधिक तुम्ही धार्मिक आहात the more you become a persecutor. आणि तितकं अधिक तुम्ही छळ करणारा होतात. But the same man, पण तो सारखाच मनुष्य when he was walking towards Damascus, जेव्हा the तो road, दमस्कसच्या रस्त्यावर होता Jesus met him. येशूने त्याला भेट दिले Saul, Saul, की सौला सौला why do you persecute me? तू माझ्या छळ का करतो. Say, look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा The Lord didn't say, why are you persecuting my Christians? आणि प्रभूने सांगितले नाही माझ्या ख्रिस्ती लोकांच्या तू What का did he छळ say? करतो. प्रभूने त्याला काय सांगितले He became one with the Christians. आणि प्रभू ख्रिस्ती लोकांबरोबर एक झाला. You are persecuting them, you are persecuting me. जर तू त्यांच्या छळ करतो मग तू माझ्या छळ करतो. He fell. आणि तो पडला. His eyes were opened. त्याचे डोळे उघडले He गेले. saw everything. त्यांनी प्रत्येक गोष्टी पाहिले. Oh my. And this persecutor became the persecuted. आणि नंतर हा व्यक्ती छळ सोसणारा व्यक्ती झाला. छळ सहन करणारा जब व्यक्ती उसने झाला. कृपा का preaching शुरू कर दिया है,
उसको लोगों ने परस्यूट कर दिया, एक जगह तो मार दिए थे उसको. You know that they stoned him, आणि एक जागी लोकांनी त्याच्यावर दगडमार केला, but he always remembered, पण त्यांनी नेहमी आठवण केला, I used to do like this. मी पण असंच करत होता. तो उनका भी गलती नहीं है, और रिलीजन मेंटालिटी इतना है कि उन लोग मार रहे, मैं भी ऐसा था, मैं क्या करूं अभी. Look at this. आणि ह्या That गोष्टी thought always kept in his mind. आणि तो विचार नेहमी त्यांनी आपल्या मनात ठेवले. Okay. Oh, acha, this is hate. Hate we must not keep. आणि द्वेष तुम्ही ठेवू नये. If people offend you, जर लोक तुम्हाला नाराज करतात, and offenses will come, the आणि Bible says. अडथळे नाराजगी येणारच असं शास्त्र Didn't the म्हणतं. Lord say, आणि प्रभूने सांगितले नाही का? don't be shocked. आणि आश्चर्यचकित होऊ नका. ये believer ऐसा रह के मेरे को, believer ही बोलने वाला है, मगर नजदीक नजदीक का ही बोलने वाला है, दूर का नहीं बोलने वाला है. जो तुम्हारा नजदीक है ना वही करने वाला है. Remember this. आणि हे लक्षात So ठेवा. don't be shocked. म्हणून आश्चर्यचकित होऊ नका. ब्रदर बिलीवर है, हाँ बिलीवर से ही आएगा. What are you going to do? मग तुम्ही काय करणार? किसका किसका मुंह बंद करेगा? You tell. कुणाच्या तोंड तुम्ही बंद करणार? You cannot. तुम्ही ते करू शकत So नाही. what you need to do? म्हणून तुम्ही काय केले पाहिजे? Forgive them त्यांना क्षमा करा and bless them. आणि त्यांना You आशीर्वाद know द्या. what you do? आम्ही काय करतो? You place them in the Lord's hand. आम्ही त्यांना प्रभूच्या हाती देतो. Who said, "Vengeance is mine." आणि ज्यांनी सांगितले की सूड घेणे माझी That is गोष्ट आहे. faith. आणि तो विश्वास आहे. That is faith. आणि तो विश्वास आहे. You don't do anything. आम्ही काय करत नाही. Forgive them. त्याला That's the क्षमा way करतो. I lived all these years. आणि अशा प्रकारे मी एवढं वर्ष जगलो. And those who harmed me, आणि ज्या लोकांनी माझी इजा केली, many of them are not there today. अनेक लोक आज नाही. But remember, पण लक्षात ठेवा, the one who prays for you जो तुमच्यासाठी प्रार्थना करतो is the most precious one. आणि तो तुमच्यासाठी खूप अनमोल व्यक्ती आहे. Don't touch that anointed person. आणि त्या अभिषिक्त व्यक्तीला तुम्ही हात लावू नका. I'm telling you some secrets. आणि मी तुम्हाला काही गुपित सांगतो. Those who are praying for you, जे तुमच्यासाठी प्रार्थना not करत those who say, "हाँ मैं भी प्रार्थना करता हूँ." उसको पूछा प्रार्थना करता है क्या? नहीं नहीं, ऐसा बोलने पड़ता है. हाँ? ऐसा बहुत लोग मिलेगा तुमको. They'll write on the Facebook, "My prayer is with you." आणि ते फेसबुकवर लिहितात माझी प्रार्थना तुमच्यासाठी उनको आहे. पूछो रोज प्रेयर करते हो क्या? कुछ नहीं करते उनको, सिर्फ बोलते हैं ऐसा. But there are people who are really praying. पण असं लोक आहे जे खरोखर तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. Remember, लक्षात ठेवा. they are acting as a shield and a protection for you. आणि ते तुमच्यासाठी एक ढाल आहे, एक संरक्षण आहे तुमच्यासाठी. God will side them. देव त्यांच्या बाजू घेणार. Hello. They are the most precious for you. आणि ते तुमच्यासाठी खूप अनमोल आहे. Many Christians don't pray for themselves. आणि अनेक ख्रिस्ती स्वतःसाठी देखील प्रार्थना What करतात. they're going to pray for others? मग ते इतरांसाठी तर काय प्रार्थना करणार? Daily. रोज. Not sometime when you're sick I'm praying. आणि कधी कधी जेव्हा तुम्ही आजारी आहे तेव्हा प्रार्थना करतो असं Do they नाही. pray daily? ते रोज प्रार्थना करतात का? Know those people. आणि त्या लोकांना जाणून Mark घ्या. those people. आणि त्या लोकांवर खून लावा. Because they're praying for you. कारण ते तुमच्यासाठी Daily. प्रार्थना करत आहे. Amen. आमेन. They are the most precious in your life. आणि ते तुमच्या जीवनामध्ये खूप अनमोल लोक आहे. And the devil will always bring fights. आणि शैतान नेहमी भांडण उत्पन्न Because करतो. when he goes to attack you, कारण जेव्हा तो तुमच्यावर हमला करायला जातो, their prayer protects you. त्यांची प्रार्थना तुमच्या संरक्षण And करतो. the devil says, ये इसका prayer इसके ऊपर protection है ना, ऐसा करो demons, ये दोनों में enmity करके लगाओ. हाँ, उसके साथ झगड़ा करने लगाओ. एक बार झगड़ा हो गया ना, वो separate हो गया ना, मैं उसको अटैक कर सकता हूँ. You know, Holy Spirit has showed me how the devil works. आणि पवित्र आत्माने मला दाखवले की शैतान कसं काम Many करतो. Christians are not aware. अनेक ख्रिस्ती लोकांना माहिती नाही. He cuts you off from those who are praying for you. आणि जे तुमच्यासाठी प्रार्थना करत आहेत त्या लोकांपासून शैतान तुम्हाला विजोड करतो. So you're left without protection. म्हणून तुम्ही संरक्षणाशिवाय राहतो. You may be praying, तुम्ही प्रार्थना करत but you असेल, don't know how to pray. पण तुम्हाला माहिती नाही कसं प्रार्थना केले पाहिजे. If someone who knows to pray is praying for you, जर कुणाला प्रार्थना करायला माहिती आहे आणि जर तो व्यक्ती तुमच्यासाठी प्रार्थना करत receive आहे, it. मग तुम्ही त्याचा स्वीकार And करा. remember, आणि लक्षात the ठेवा, devil will play आणि शैतान to bring enmity
आणि between शैतान that आहे person and you. आणि शैतान आहे त्या व्यक्तीमध्ये आणि तुमच्यामध्ये शत्रुता निर्माण करण्यासाठी. He will even cause some fights to happen in the church that you leave it. आणि तो असं देखील करणार की मंडळीमध्ये काय लढाई होणार आणि तुम्ही मंडळीला सोडून Now, जाणार. I don't want to be proud of this. आणि मला ह्या विषयी गर्व I want to tell बाळगायचं, you, पण मला तुम्हाला सांगायचं आहे before God, देवापुढे I and my wife, we pray for you daily. आम्ही दोघं तुमच्यासाठी रोज प्रार्थना करतो. I'm not just saying to say it. आणि फक्त बोलण्यासाठी बोलत नाही I just don't only pray when you're sick. आणि फक्त जेव्हा तुम्ही आजारी आहे तेव्हा प्रार्थना करत नाही. We pray daily for आम्ही you. रोज तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Before God, I'm saying. आणि देवापुढे आम्ही बोलतो. It's not that once in a time I pray. असं No, नाही no, की no. कधी कधी मी प्रार्थना करतो असं We नाही. are disciplined in prayer. आम्ही आमच्या प्रार्थनामध्ये From शिस्तबद्ध the आहे time we got married, आणि ज्या दिवसापासून आमचे लग्न we झाले have आहे been praying daily आम्ही रोज प्रार्थना for more करत than आहे. 30 years. आणि 30 वर्षापेक्षा अधिक झालेली आहे. Before I got married, आणि लग्न told my व्हायच्या wife, पास्टरांनी मला the सांगितले one thing एक गोष्टी we will discipline is आम्ही praying together. शिस्त लावणार आहे की आम्ही एकत्र प्रार्थना करणार. All these years we've been praying. आणि एवढं सर्व वर्षांमध्ये आम्ही That's why प्रार्थना we don't करतो have fights. म्हणून आमच्यामध्ये भांडण नाही. I never fight with my wife. She आणि never fights with me. पास्टर माझ्याशी कधी भांडत नाही, मी देखील त्यांच्याशी भांडत नाही. All these 30 years and more. आणि एवढं 30 वर्षापेक्षा अधिक झालेली आहे. Amen. Amen. I'm a grandfather today, grandpa, आज मी आजोबा आहे and she's a grandmother. आणि मी आजी आहे. We don't fight. आम्ही लढाई करत नाही, भांडण Amen. करत नाही. आमेन. See, there are many mysteries I will reveal to you. अनेक रहस्य मला तुम्हाला सांगायचं आहे Because you use head knowledge, कारण तुम्ही डोक्याच्या ज्ञानाचा उपयोग करतात you use revelation. आणि तुम्ही प्रकट करण्याचा उपयोग करा It'll come directly from heaven. जो सरळ स्वर्गातून येतो. Okay. I think so. There's time is up. Time is up. Okay. There are many things I wanted to share with you, but अनेक गोष्टी मला तुम्हाला सांगायचं होतं पण okay. वेळेची कमी आहे. Okay. You know about the resurrection, much of this topic I've shared in Pimpri. आणि पुनरुत्थानाविषयी अनेक गोष्टी मी पिंपरीमध्ये सांगितल्या Please आहेत. hear it. आणि ते संदेश तुम्ही नक्की ऐका That revelation you need to know. आणि प्रकटीकरण जे तुम्हाला माहिती करून घ्यायची And आहे. remember, आणि लक्षात ठेवा we live by the word. आणि आपण वचनाने जगतो Because word is a finished word. कारण वचन समाप्त झालेले शब्द By, आहेत. by prayer, when we pray, जेव्हा आपण प्रार्थना we करतो pray as if it is not finished. आपण असं प्रार्थना करतो जसं काय काम पूर्ण झालेली नाही. Prabhu, आरोग्य देना, please, Prabhu, please. My fasting करता, please, आरोग्य. That means he has not healed you. त्याचा अर्थ आहे की प्रभूने तुम्हाला आरोग्य दिले नाही. But the Bible says पण शास्त्र म्हणत आहे in 1 Peter 2:24, 1 पेत्र 2:24 by his stripes you were healed. त्याला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आरोग्य मिळाले. वचन अलग बोलता है और तुम्हारा प्रार्थना अलग है. वचन बोलता तुमको आरोग्य मिल गया है, हमारा प्रार्थना कैसा है? प्रभु आरोग्य देना प्लीज. तो कौन सा करेक्ट है? और तुम सालों साल ऐसा प्रेयर करता तुमको आरोग्य नहीं मिलता है. क्या प्रभु कभी से प्रेयर कर रहा हूं? मैं अभी ना और 40 दिवस उपवास करता, इससे कुछ होने वाला नहीं है. What is important is what the word says. आणि काय गोष्टी महत्वाच्या आहे वचन काय बोलतो. Start to live by the word. वचनाने जगायला सुरू करा. Amen. आमेन. Start to live by the word. वचनाने जगायला सुरू करा. Know the right word, योग्य वचनच not the ऐका. wrong word. चुकीचं वचन ऐकू नका. But keep your soil clean. पण तुमच्या माती हृदयाला भूमीला शुद्ध ठेवा. अगर thorns and thistles grow right, it will choke the word. जर काटे व कुसले वाढत आहे मग तो वचनाला खुंटवणार. Amen. Amen. Forgive people, लोकांना क्षमा करा clear it, bless them. आणि त्यांना क्षमा करा आणि त्यांना आशीर्वाद You know, द्या. when you forgive them and bless them, जेव्हा तुम्ही त्यांना क्षमा करून आशीर्वाद that देत hate and hurt and revenge and anger and jealousy निकल जाता है. आणि तो राग द्वेष मत्सर सर्व निघून जातो. और जब तुम forgive नहीं करता, it keeps on lingering. आणि जेव्हा तुम्ही क्षमा करत नाही ती सतत तुमच्यामध्येच राहतो You are becoming bitter and bitter. आणि तुम्ही कडू व कडू होत जातात. You will not forget it. मग तुम्ही ते विसरणार नाही. 20 साल पहले उसने ऐसा किया मेरे को याद है. It's torturing you. आणि तुम्हाला ते पीडित करत आहे, यातना देत आहे. Okay, let's all stand up. चला आपण उभे राहूया.